नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आता निवडणुका अगदी जवळून टेपल्या आहेत आणि तुमच्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करणे असेल, जसे की तुमचा पत्ता बदलणे असेल, तुमची जन्मतारीख बदलणे असेल किंवा तुमच्या नावाचं करेक्शन करणे असेल की तुमचा फोटो बदलणे असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता मंडळी. तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती इथं बघायला भेटेल मंडळी. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मंडळी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी मंडळी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. चला तर मंडळी, सुरुवातीला तुम्ही तुमचा फोन ओपन केल्यानंतर मंडळी तुम्हाला प्ले स्टोर ह्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. प्ले स्टोर ह्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं टाईप करून घ्यायचं आहे वोटर हेल्पलाईन, असं आपल्याला तिथं सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर म्हणजे आपल्याला तिथं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंटची वोटर हेल्पलाईन ॲप आपल्याला बघायला भेटेल. त्याचे 50 मिलियन देखील डाउनलोडर आहेत. ती आपल्याला आपापल्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर मंडळी आपल्याला ते ॲप आपल्या फोनमध्ये ओपन करून घ्यायचे आहे. जसं की आपण पाहू शकता ओपन केले आहे. तर सुरुवातीला मंडळी आपल्याला इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड असे दोन ऑप्शन बघायला भेटेल. तर मंडळी ह्यापूर्वी जर तुम्ही मंडळी लॉग इन केलं असेल तर तुम्ही तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून देखील लॉग इन करू शकता. जर नसेल केलं मंडळी तर खाली आपलं एक न्यू युजर असा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू युजरवर आपल्याला क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्याला तिथं पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यावर आपला एक OTP जाईल मंडळी. OTP केल्यानंतर तुम्ही तुमचा तिथं पासवर्ड क्रिएट करून देखील लॉग इन करू शकता. तर चला तर मंडळी, आपण आपल्या तिथं मोबाईल नंबर टाकून घेऊया. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे आपण पासवर्ड आपला टाकून घेऊया. पासवर्ड टाकल्यानंतर मंडळी खाली आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्याला तिथे एक 6 अंकी आपल्याला एक OTP येईल. तो OTP आल्यानंतर मंडळी त्या OTP ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला तिथे OTP भरून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या नंबरवर OTP आलेला आहे. तो OTP आपल्याला मंडळी तिथं खाली टाकून घ्यायचा आहे. जसं की पाहू शकता मी तिथं माझा OTP आलेला टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर मंडळी आपल्याला खाली लॉग इन ह्या ऑप्शनवर क्लिक करून लॉग इन सक्सेसफुली आपण तिथे लॉग इन करू शकता मंडळी. जसं की सुरुवातीला आपल्याला मंडळी वोटर रजिस्ट्रेशन, वोटर सर्व्हिसेस असे भरपूर ऑप्शन बघायला भेटतील. सुरुवातीला आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्याला तिथं भरपूर असे फॉर्म बघायला भेटेल. फॉर्म 7 नंबर, फॉर्म 6 नंबर. तर मंडळी आपल्याला फॉर्म 8 नंबरमध्ये जायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज असं तिथं आपला फॉर्म 8 नंबर बघायला भेटेल. करेक्शन ऑफ एंट्रीज ह्याच्यावर मंडळी आपल्याला सुरुवातीला क्लिक करून घ्यायचं आहे. फॉर्म 8 नंबर लक्षात ठेवा. फॉर्म 8 नंबरवर आपल्याला करेक्शन ऑफ एंट्रीजवर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं की आपण तर करेक्शन ऑफ एंट्रीजवर क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला खाली जसं की लेस स्टार्ट असं एक ऑप्शन बघायला भेटतं. लेस स्टार्टवर आपल्याला तर क्लिक करून घ्यायचं आहे. चला तर मंडळी, लेस स्टार्ट ह्या ऑप्शन आपण क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपल्याला एक असं विचारत आहे की तुमच्याकडे वोटर ID नंबर आहे का? डू यू हॅव ऑलरेडी वोटर ID नंबर? तर तिथं आपल्याला खाली दोन ऑप्शन बघायला भेटतील. येस आय हॅव वोटर ID नंबर म्हणजे माझ्याकडे वोटर ID नंबर आहे, आणि त्याखाली भेटायला भेटेल की माझ्याकडे वोटर ID नंबर नाही. तर मंडळी आपल्याकडे वोटर ID नंबर आहे म्हणून आपण येस ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तिथं आपल्याला वोटर ID नंबर आहे असं दाबून नेक्स्ट, मग त्याखालीचे आपल्याला एक नेक्स्ट असा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपला प्लीज इंटर युअर वोटर ID नंबर म्हणजे तिथे तुमचा वोटर ID नंबर टाकून घ्यायचा आहे. जसं की आम्ही आपला वोटर नंबर टाकून घेतला आहे. त्याच्याखाली तुमचं राज्य महाराष्ट्र टाकून घ्यायचं आहे. त्याच्याखालीच मंडळी युजर म्हणजे फिट डिटेल म्हणजे तुमची माहिती बरोबर म्हणजे तुमचं वोटर ID नंबर सापडला आहे. यू हॅव फाउंड दिस म्हणजे असं तुम्हाला ते आलं पाहिजे की तुमचा वोटर ID नंबर सापडला आहे. त्यावर आपण प्रोसीड ह्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपल्याला आपली आपलं नाव म्हणा, आपला पत्ता म्हणा, आपलं एज म्हणा, आपण आपल्या कुठल्या मतदारसंघात आहे तिथे आपल्याला सगळी पूर्ण माहिती आपल्याला इथं बघायला भेटेल मंडळी. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मंडळी ती पूर्ण माहिती आपलीच आहे का बघून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपले नाव, नेम, सरनेम आपल्याला तिथे सर्व आपली माहिती म्हणजे जी आहे ती बघायला भेटेल. त्याखालीच म्हणजे आपल्याला एक आधार डिटेल असा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्या आधार डिटेलवर आपल्याला म्हणजे ते आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याखालीच आपला मोबाईल नंबर देखील आपण टाकून घ्यायचा आहे. असे दोन ऑप्शन आपण तिथे टाकल्यानंतर म्हणजे खाली नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर म्हणजे आपल्याला ते पहिल्यांदा बघायला भेटेल की शिफ्टिंग ऑफ युअर रजिस्टर म्हणजे तुमचा जर पत्ता बदलत असेल तर पहिल्यांदा तिथे तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर जायचं आहे. दुसरं ऑप्शन आहे म्हणजे करेक्शन ऑफ युअर एंट्रीज आणि एक्झिस्टिंग म्हणजे तुमचं जर नाव बदलत असेल किंवा तुमची जन्मतारीख बदलत असेल किंवा तुमचं जेंडर बदलत असेल, तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑप्शन आहेत तर करेक्शनमध्ये जायचं आहे. तिसरं आहे मंडळी इश्यू ऑफ युअर रिप्लेसमेंट EPIC विदाऊट करेक्शन. जर मंडळी तुमचं जर म्हणजे तुमचं कार्ड जर जुनं झालं असेल तर तुम्हाला नवीन कार्ड जर घ्यायचं असेल म्हणजे कुठलंही चेंज न करता जर तुम्हाला नवीन कार्ड घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला दिलेलं आहे की इश्यू ऑफ युअर रिप्लेसमेंट EPIC विदाऊट करेक्शन. तिथं तुम्ही जाऊन तुमचं जे नवीन कार्ड आहे तुम्ही ते तिथं घेऊ शकता म्हणजे. चला तर म्हणजे चौथा ऑप्शन आहे रिक्वेस्ट ऑफ मेकिंग ॲज अ पर्सनल विथ डिसेबिलिटी. जर तुम्ही तुमचं अपंग आहेत किंवा अपंगत्व आहेत तर तुम्हाला तुमच्या त्या मतदान कार्डमध्ये जर लावत असेल तर ते देखील तुम्ही चौथ्या ऑप्शनवर क्लिक करून लावू शकता म्हणजे. चला तर म्हणजे असे 4 ऑप्शन आहेत, तुम्हाला मी हे डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सध्या तर आपण दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून तर तुम्ही कुठल्यामध्ये करेक्शन करू शकता. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेशन नेम, मोबाईल नंबर, फोटो असे सर्व प्रकारचे ॲड्रेस म्हणजे ॲड्रेस झालं तुम्ही सर्व प्रकारचे अपडेट करू शकता.
तर चला तर म्हणजे हे झालं तुम्हाला करेक्शनमध्ये करायचं असेल. तर तुमचा जर म्हणजे पत्ता जर बदलायचा असेल, तुमचं ॲड्रेस जर चेंज करायचा असेल किंवा पत्ता जर तुमचा बदलायचा असेल, ते देखील आपण करू शकतो. ते कशा पद्धतीने करू शकतो, तर तुम्हाला शिफ्टिंग ऑफ रजिस्ट्रेशन पहिल्यांदा क्लिक करून घ्यायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी सुरुवातीला सांगणार आहे की तुम्ही पत्ता कशाप्रकारे बदलू शकता. तुमचं पहिला म्हणत आहे तुमचं हाऊस नेम, तुमचं काय हाऊस नेम आहे ते देखील तुम्ही तिथे टाकू शकता. दुसरं आहे म्हणजे तुमचा मोहल्ला, रोड, तुम्ही कुठला रोड असेल किंवा मोहल्ला असेल, तिथं तुमचं काही नाव असेल ते देखील तुम्ही तिथं टाकून घेऊ शकता. चला तर म्हणजे आपण आपल्या इथले एक नाव आहे, रोड आहे, ते देखील तुम्हाला टाकून सांगूया. आता ही आपण आपल्या तिकडचा रोडचं नाव म्हणजे आपल्या ग्रुपचं नाव टाकून घेतलं आहे. ग्रुपचं नाव टाकल्यानंतर म्हणजे खाली आपला एक विलेज म्हणून असं विचारत आहे, तुम्ही कुठल्या गावात राहता, ते विलेजचं नाव देखील तुम्ही ते टाकून घेऊ शकता. ते टाकल्यानंतर मराठीमध्ये एकदा येत आहे मंडळी. ते टाकल्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस कुठलं आहे ते देखील तुम्हाला ते विचारत आहे. म्हणजे पोस्ट ऑफिस तुमच्या गावात आहे का, शेजारी आहे, ते देखील पोस्ट ऑफिस कुठं आहे ते देखील तुम्ही तिथं टाकून घेऊ शकता. ते टाकल्यानंतर म्हणजे खाली आपल्याला पिनकोड असा एक ऑप्शन विचारत आहे. तुमच्या गावाचा पिनकोड असेल किंवा तालुक्याचा पिनकोड आहे ते देखील टाकून तुम्ही तिथं टाकून घेऊ शकता. पिनकोड टाकल्यानंतर म्हणजे त्याच्या खालीच आपल्याला एक तहसील तालुका असं विचारत आहे, ते देखील तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. तहसील तालुका टाकल्यानंतर म्हणजे आपला स्टेट असा एक ऑप्शन बघायला भेटेल. ते स्टेट देखील आपल्याला खाली टाकून घेतल्यानंतर म्हणजे डिस्ट्रिक्ट असा एक ऑप्शन भेटेल. तुम्ही तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करून ते टाकून घेऊ शकता. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर म्हणजे खाली त्याच्या खालीच म्हणजे तुमचा म्हणजे कुठला मतदारसंघ येत आहे, तुम्ही कुठल्या मतदारसंघात येत आहे ते देखील तुम्ही तिथं टाकून घेऊ शकता. तुम्ही ज्या मतदारसंघात आहे ते तुम्ही टाकून घेऊन तुमचं तिथं आता प्रूफ द्यायचं आहे. म्हणजे इथं आधार कार्ड तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतील. त्यामध्ये आपण आधार कार्डला सिलेक्ट करून आधार कार्ड ह्या ऑप्शनवर सिलेक्ट करून आपला आधार कार्डचा फोटो खाली अपलोड करायचा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता मी ते आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे आणि खाली आमचा एक आधार कार्डचा एक फोटो तिथं अपलोड केलेला आहे. तर म्हणजे तो फोटो अपलोड करताना म्हणजे आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे. ते फोटो आहे म्हणजे तो 2 MBच्या लेस असला पाहिजे, म्हणजे तो 2 MBपेक्षा तो फोटो कमी असला पाहिजे, हे तुम्हाला तिथं काळजी घ्यायची आहे. चला तर म्हणजे ते झाल्यानंतर म्हणजे आपल्या खाली नेक्स्ट असा एक ऑप्शन भेटेल, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे आय एम अ सिटिझन ऑफ इंडिया तुम्हाला असं एक बघायला भेटेल. त्याखाली म्हणजे तुम्हाला असं एक रूल दिलेला आहे, म्हणजे तुम्ही हे सगळी माहिती खरी आहे का हे देखील तुम्हाला ते विचारत आहे. त्याखाली म्हणजे तुमचं नाव येईल, त्याच्याखालीच म्हणजे तुमचं प्लेस ऑफ ॲप्लिकेशन असं एक बघायला भेटेल. ते म्हणजे प्लेस ऑफ ॲप्लिकेशन तुमचं कुठलं प्लेस आहे, तुमचं गाव आहे, ते देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर म्हणजे खाली आपल्याला डन ह्या ऑप्शनवर तिथं पुढे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ती जी सर्व माहिती आहे ती आपल्याला म्हणजे बरोबर आहे का हे देखील एकदा खात्री करून घ्यायचं आहे. त्यानंतर मंडळी तुमचंच माहिती आहे का हे देखील खात्री केल्यानंतर पुढे एक आपल्याला मंडळी डन असा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्यावर आपण पहिल्यांदा डन ह्याच्यावर मंडळी क्लिक करून घेऊया. डन ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर म्हणजे पुढे आपल्याला एक रेफरन्स आय डी असा एक आपल्याला एक आय डी बघायला भेटेल. म्हणजे हो आय डी आपल्याला एक सांभाळून ठेवायचा आहे. म्हणजे ह्याचा आपल्याला एक मेसेज देखील पडेल आणि ह्या आय डीचा आपण एक स्क्रीनशॉट देखील हाणून ठेवायचा आहे. म्हणजे हो आय डी आपल्याला म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर आपलं मतदान कार्ड कुठं म्हणजे आपले प्रोसेस कुठं आली हे देखील आपण ह्या आय डीवरून पाहू शकता. तेच तुम्हाला मी आता एक पुढे सांगणार आहे की ते कशा पद्धतीने आपण पाहू शकता. ते पाहण्यासाठी मंडळी आपल्याला ॲपच्या मेन पेजवर यायचं आहे. मेन पेजवर आल्यानंतर म्हणजे आपलं वोटर रजिस्ट्रेशन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं की मी पाहू शकता क्लिक केलं तर आपल्याला ट्रॅक ट्रस्ट आपल्याला वर एक ऑप्शन बघायला भेटेल. त्यावर क्लिक केल्यानंतर म्हणजे आपलं युअर रेफरन्स आय डी तुम्हाला जो मगाशी मी रेफरन्स आय डी सांगितला आहे तो रेफरन्स आय डी आपल्याला ते टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालीच म्हणजे आपला एक स्टेट आहे तो स्टेट देखील आपल्याला टाकायचा आहे आणि ते सर्च काय तुम्ही पाहू शकता तुमच्या स्टेटस